येथील सुयोग हॉस्पिटलमध्ये कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून या हल्ल्यात सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राठी गंभीर जखमी झाले आहेत। हल्लेखोराने धारदार शस्त्राने डोक्यावर आणि मानेवर सपासप वार केले असून ही घटना अतिदक्षता विभागात घडली आहे। या घटनेनंतर उपचार घेणाऱ्या रुग्णांवर भीतीचे वातावरण निर्माण झाले असून डॉक्टरांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मात्र हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। आम्ही जेव्हा आमची 8:30 वाजता ड्युटीला आलो, त्याच्यानंतर आमचं मेडिसिनचं काम चालू होतं। मी आयसीयूला इथं ड्युटीला होतो। सर तिथं कॅबिनला तो माणूस आणि ते आले, ते बघितलं मी। त्याच्यानंतर सरांनी तिथं ते कोणतरी असं आल्यानंतर ते सर कर्टन लावले, पर्सनली गोष्ट काही असेल। मग त्याच्यानंतर त्यांनी कर्टन लावलं, ते थोड्या वेळ त्यांच्या काहीतरी बोलणं झालं असेल। मग त्याच्यानंतर मला इथं मेडिसिन मी करत होतो, त्यानंतर मला मारण्याचा आणि शिवीगाळ काय असं करण्याचा आवाज आला। त्याच्यानंतर मी कर्टन उघडून बघितलं, तेवढा तो त्याच्या हातात, त्या माणसाच्या हातात कोयता होता आणि तो सरांवरती वार करत होता। मग त्याला मी ओरडलं तिथं, तसंच तो मागे फिरला आणि तो कोयता माझ्यावर हे करायच्या अगोदर मी ह्या दरवाजाने बाहेर बोलवायला गेलो बाकीच्यांना। तोपर्यंत तो दरवाजा त्याने मधून तो लॉक केलं होतं। त्याच्यानंतर तो उघडला आणि त्या दरवाजाने पळून गेला। मग आम्ही मध्ये आलो, तोपर्यंत तो पळाला। मग सरांना आम्ही इथं बेडवरती घेतलं। सर, रात्री डॉक्टरांवर हॉस्पिटलमध्ये हल्ला झालेला आहे, काय नेमकं कारण आहे, काय त्यांची तरतूद? नाशिक शहरामध्ये जे डॉक्टरवर हल्ला झालेला आहे काल, तर त्या संदर्भात आमचा तपास चालू आहे आणि आरोपीचा शोध घेऊन त्याला लवकरात लवकर आम्ही अटक करत आहोत। हे काही खाजगी वादातून हा इश्यू झालेला आहे। डॉक्टर पेशंट अशा प्रकारचं ते दिसत नाही आहे प्रथमदर्शनी तरी पण डॉक्टरांची जी सिक्युरिटी आहे सर्वच डॉक्टरांची, ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। कारण आपल्या सगळ्यांनाच डॉक्टरांची मदत घ्यायची नेहमीच गरज लागते। त्यामुळे ते सेफ राहणं आणि सिक्युअर राहणं आपल्या समाजासाठी आणि आपल्या शहरासाठी खूप महत्त्वाचं आहे। त्यांच्यासाठी आम्ही आउट ऑफ द वे जाऊन जे लिगली आहे आणि आमचे सर्व प्रयत्न सर्व स्तरावर आम्ही करत आहोत।